महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आजच्या या पुसद येथील जनसंवाद मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख, या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, माजी मंत्री मान्य संजयजी देशमुख साहेब, उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माता भगिनी आणि बांधवांनो, या पुसदमध्ये आज ही जाहीर सभा संवादाची होत असताना या यवतमाळमध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आगमनानंतर एक मोठी भगवी लाट निर्माण झालेली आहे। पुसद बघायला गेलं काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। तर या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे, या महाराष्ट्रात नव्हे तर देशात हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून स्वर्गीय वसंतराव नाईकांचं नाव आहे। आणि आज हा हरित क्रांतीचे प्रणेते, हरित क्रांती या महाराष्ट्रात ज्यांनी निर्माण केली होती, आज त्या महाराष्ट्रात क्रांती कोणती होते तर गद्दारांची क्रांती या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। आणि ही गद्दारांची क्रांतीला कशा पद्धतीने निपटवायचं मला वाटतं शिवसैनिकांना चांगल्या पद्धतीने माहित आहे। पण हरित क्रांती या महाराष्ट्रात ज्यांनी परिश्रम केलं, मेहनत केली, ज्या शेतकऱ्यांशी साठी जे राबले, आज या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय झालेली आहे मला वाटतं आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही। सर्वसामान्य माणसाला काय, प्रत्येक माणसाला या गोष्टी माहिती आहे। कारण जो बळीराजा आहे, जो शेतकरी आहे, जो भूमिपुत्र आहे, याच्यासाठी वसंतराव नाईकासारखांनी लढा दिला। पण आज जर बघायला गेलं तर त्यांच्या विचाराची धुळधाण मिळवण्याचं काम त्यांचं नाव घेऊन काही लोक करतात। आणि म्हणून समाजाचं नाव घ्यायचं, समाजाची दिशाभूल करायची, अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे। आज शेतकऱ्यांची जर परिस्थिती झाली तर कापूस घ्या, सोयाबीन घ्या, मोसंबी घ्या, संत्रा घ्या, कांदा घ्या, टोमॅटो घ्या, ऊस घ्या, जेही घेतलं, जेही उत्पादन असेल याच्यातला शेतकरी समाधानी नाही आहे। प्रत्येकाचे वेगवेगळे विषय आहे। कापसाला भाव नाही, हमी भाव वेगळा, पण तो हमी भावापेक्षा कमी भावाने कापूस खरेदी केला जातो। सीसीआयचे केंद्र नाही, पणन महासंघ बंद असल्यासारखा आहे। मग अशा स्थितीमध्ये या यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे। आज आपलं खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे, या देशात सगळ्यात जास्त आत्महत्या कुठे झाल्या असेल तर त्या यवतमाळमध्ये झाले। मला असं वाटतं आपल्यासाठी सगळ्यांसाठी दुर्दैवी बाब आहे। म्हणून अशा पद्धतीने शेतकऱ्याची स्थिती असताना आज या जिल्ह्यामध्ये खासदार असेल की मंत्री असेल, यांनी गद्दारीचं बीज सुद्धा रोवलेलं आहे। पण तो हा महाराष्ट्र निष्ठावानांचा आहे, मुरारबाजीचा आहे, हा महाराष्ट्र तानाजी मालुसरेचा आहे, हा महाराष्ट्र येसाजी कंकचा आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, हा महाराष्ट्र पंजाबराव देशमुखांचा आहे, हा महाराष्ट्र आज ज्यांची पुण्यतिथी यशवंतराव चव्हाणांचा आहे। याच्यामध्ये असे गद्दाराचं पीक कधीच येणार नाही। ही गद्दारी निपटून कशी टाकायची या महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। पण काही लोकांनी गद्दारी करत असताना समाजाची दिशाभूल केली। आज बंजारा समाजाच्या विषयी, आदिवासी समाजाविषयी वेगवेगळ्या घोषणा केल्या जातात। बंजारा समाजाच्या तांड्याला जोडणारे 12 रस्ते देऊ घोषणा होती फक्त, पण तो आजही तांड्यावर जायला साधे रस्ते नाही। आदिवासी पाडे मोठ्या प्रमाणात या भागात सुद्धा, पण या आदिवासी पाड्याला सुद्धा रस्ते नाही। ज्या सरकारच्या योजना येतात या मंत्र्याच्या घरापुरत्याच, मंत्र्याच्या कार्यालयापुरत्याच राहतात। मग अशा पद्धतीने आदिवासी बांधव असेल, बंजारा बांधव असेल, यांच्यावर अन्याय, अत्याचार आज सुद्धा होतोय। एक अन्याय आणि अत्याचाराची कालच एक बातमी आली। एक ऑल इंडिया बंजारा सेवा संघ नावाची संघटना, राजू नाईक त्याचे प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत। या राजू नाईकांच्या माध्यमातून
नवी मुंबईमध्ये एक जागा बंजारा समाजाची विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी एक आधार म्हणून, एक विद्यार्थ्यांना, एक आपल्या इथले गोरगरीब विद्यार्थी शिकायला गेल्यावर त्यांना राहायची जागा वसतिगृह म्हणून घेतली गेली. पण जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हटले जातात, बंजारा समाजाचं नेतृत्व करता म्हणतात, यांनी ही जागा, मी म्हणत नाही, आजच्या पेपरच्या बातम्या, आणि ही जागा स्वतःच्या ट्रस्टच्या नावावर करून घेतली. म्हणजे जे समाजाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम हे गद्दार लोक, गद्दारी तर शिवसेनेतून केली, शिवसेनेशी गद्दारी केली, पण समाजाशी सुद्धा गद्दारी हे लोक करतायत. आणि म्हणून येणाऱ्या काळात मला वाटतं बांधवांनो, आपण लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. अशा लोकांची धुळधाण आपल्याला करावं लागेल, राजकीय दृष्ट्या यांना घरी पाठवावं लागेल. यांनी गद्दारी केलेली आहे. या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, ज्यांनी या शेतकऱ्याची 2 लाख रुपये कर्जमाफी केली होती, एका थंबवर, एका अंगठ्यावर केली होती, लक्षात ठेवा. या उद्धवजी ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राला कोविड मुक्त केलं होतं. हे उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्र देशातले जे टॉप मुख्यमंत्री, त्याच्यामध्ये त्यांचं नाव होतं. त्यांच्याशी सुद्धा त्यांनी गद्दारी केली. काही हरकत नाही, अशा गद्दाराला शिवसैनिक निपटतील, पण तो समाजाशी सुद्धा जर गद्दारी करणार असेल तर यांना धडा आपल्याला शिकवावा लागेल. आणि हा धडा शिकवताना ही पुसदची जनता आज शिवसेनेसोबत आहे. आज या पुसदमध्ये असेल, यवतमाळमध्ये शिवसेना प्रभावीपणे काम करते. इथले जिल्हा प्रमुख असेल, माजी मंत्री संजय भाऊ असतील, असे सगळे मंडळी एक शिवसेनेचं, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रमुखाचे विचार, 80% समाजकारणाचे विचार जर पेरत असतील तर त्यांच्या मागे खंबीरपणे आपल्याला उभं राहावं लागेल. आणि म्हणून येणाऱ्या काळात हरित क्रांतीचे प्रणेते आपण म्हणतो, पण या महाराष्ट्रात हरित क्रांती आणायची असेल तर अशा पद्धतीनं आज शेतकऱ्याच्या विरोधातलं केंद्रातलं असेल, राज्यातलं असेल, हे सरकार आपल्याला बदलावं लागेल. आणि बदल करत असताना त्याचं नेतृत्व उद्धवजी ठाकरे साहेब करतात. त्यांच्या मागे आपल्याला खंबीरपणे उभा राहण्याची शपथ आपण घ्यावी, अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.